आणि हे द्वंद्व पाहण्यासाठी तमाम प्रेक्षक जे आहेत ते TCPच्या माध्यमातून त्याचबरोबर अप्पा मैदानात देखील आहेत. बाद झालेला फलंदाज आहे निशांत, आघाडीचा फलंदाज कमलेश, त्यानंतर इर्शाद. दोघांना या ठिकाणी चांगली धावसंख्या उभारावी लागेल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आहे बद्री. यावेळेला मोठा फटका खेळला हवेमध्ये, तिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. बहुधा झेल सोडलाय. चेंडू सीमारेषेच्या पार जाईल चौकारासाठी. नशिबाची साथ मिळते, हा चौकार येतोय, धावसंख्येला आकार येतोय आणि एक गाणे सुद्धा येते. ऐसे निरेखना मखना रे मेरा पतंग रे, छोरा छी छोरा तू लगता है रखना हमसे दूरी. बद्रीने या स्पर्धेमध्ये अत्यंत सुंदर गोलंदाजी केली आहे, परंतु आत्ता जर बघितलं तर हा झेल टिपणं फार गरजेचं होतं. तसं काही घडलेलं नाहीये. अतिशय खराब क्षेत्ररक्षण झालंय, त्याचा फायदा फलंदाजाला मिळतोय. कुठं चेंडू विरकावून दिलाय, चेंडू स्क्वेअर लेग पट्टा जातो, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे झप्पन चेंडूवरती येतो. यामुळे कोणती चूक नाहीये, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकेरी धाबेने धावफलक हालता ठेवणं सुद्धा फार गरजेचं आहे. कमलेश एका चौकारणीशी जातोय 6 वरती. आतापर्यंत तो 4 चेंडूंना सामोरं जातोय. धावफलक धाबा आहेत त्या एकूण 6 आणि त्या सर्व धाबा कमलेशच्या बॅटमधनं आले आहेत. यावेळेला ऑन साईडला चांगला फटका खेळला, स्क्वेअर लेगच्या दिशेने अतिशय वेगाने चेंडू जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण. धीरजचा विकेटच्या मागे. बद्रीचं पहिलं षटक समाप्त होतंय. एक यशस्वी षटकाची सांगता होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकात धाबा आहेत त्या 7. 1 गडी बाद 7 आहे. याचा अर्थ तुम्ही चांगली साथ दिले, एकदाच चूक झाले, परंतु बद्रीची अचूकता बेदकता आपण संपूर्ण स्पर्धेत बघितली आहे. एक ब्रेक येऊया, ब्रेक नंतर आपण परत येऊया. असं गेलो आणि असं आलो. ऐसे निरेखना मखना रे मेरा पतंग रे, छोरा छी छोरा तू लगता है रखना हमसे दूरी. तेरी पतली कमर तेरी कम सिन उमर. धन्यवाद डीजे. अवधेश सरोज आणि ज्ञानराज माळवी यांच्यातली सुद्धा ही लढत आहे, कारण दोन्ही संघ मालिकेत सामना सुरू आहे. सुपर किंग वर्सेस SRS रायडर्स या दोन संघादरम्यान. आणि टॉस जिंकले तर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता रायडर्स संघानं. मुबारक संघाचा कॅप्टन आहे. मैदानात इर्शाद व्यक्तिगत 1 या धावसंख्येत घेतोय. कमलेश व्यक्तिगत 6 या धावसंख्येवरती खेळतोय. बाद झालेला फलंदाज आहे निशांत, आज आपलं खातं खोलू शकलं नाहीये आणि आता रवी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. या स्पर्धेत त्याची कामगिरी त्याच्या लौकिकाला साजेशी झालेली आहे. अत्यंत सुंदर मारा त्याने केलाय, नियंत्रित मारा त्याच्याकडनं झालेला आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. आता क्षेत्ररक्षण बघा, एक फ्लाइंग स्लिप आहे, पॉईंट आहे, कव्हर आहे, त्यानंतर एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनवरती आहे, लॉंग ऑन बाउंड्री लाईनवरती आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक मिड ऑनमध्ये आहे आणि एक काऊ कॉर्नर आहे. याला आकुटप्पाचा चेंडू ऑन साईडला खेळला आहे. चेंडू सीमारेषेच्या दिशेने अतिशय वेगाने चाललाय, थांबवू शकत नाहीये. त्याचा अर्थ चेंडू 4 धाबांकरता जातोय. आखूड टप्प्याचा चेंडूचा खरपूस समाचार, चेंडू सीमा पार 4 धाबा. पांडे जी का बेटा हूँ, चुम्मा चिपक के लेता हूँ. हाँ पांडे जी का बेटा हूँ, चुम्मा चिपक के लेता हूँ. थँक्यू डीजे. आमच्या डीजे ऑपरेटरचं इंजिन थोडंसं गरम झालंय. क्रिकेटचा खेळ रंगतो आहे, खूप सुंदर गाणी आपण ऐकतो आहे. धावफलकात धावांचा ओघ थोडासा वाढलाय. धावा त्या 11. या लॉफ्टनच्या भारतात चेंडू छान खेळलाय, मात्र पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे, झप्पन चेंडूवरती येतोय. क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं होतं, परंतु थ्रो चांगला नव्हता. बद्री आहे पॉईंटला. थोडीशी एक्साइटमेंट वाढले. पहिलं षटक छान पद्धतीनं टाकलंय, कुठल्या प्रकारची मुभा दिली नाही आहे. मोठे फटके खेळण्याकरता एक जीवनदान मिळालं होतं. आणि आत्ता बघा, दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावफलकात धाबा आहेत त्या एकूण 12 धाबा. एका कड्याच्या मोबदल्यात इर्शाद घेतोय व्यक्तिगत 6 या धावसंख्येवरती. गोलंदाजी मार्कवरती रवी तयार होतोय. खेळण्याची जबाबदारी असेल ती कमलेशची. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, मात्र सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहे. कुणाचा झेल आहे बघूया. झेल सुटलाय. 2 झेल सोडलेत. आता विजय त्या ठिकाणी आहे. प्रसिद्ध होण्याकरता 2 कारणं असतात.
एक म्हणजे तुम्ही चांगली कामगिरी केली की तुम्ही प्रसिद्ध होता, म्हणजे तुम्ही स्वतःला सिद्ध करता. कधी कधी खराब कामगिरी केली म्हणून सुद्धा प्रसिद्ध होतात, त्यामध्ये विजयचं नाव निश्चित येईल. 2 झेलतोंड सोडलेले आहेत. सामना महत्त्वाचा आहे कारण इथून एक एक सामना जिंकत तुम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे. त्यामुळे मला वाटतं कानमंत्र दिला जातोय. स्वतः राहुल घरत मैदानामध्ये आहेत, धीरज झा आहेत. विजयला थोडासा कॉन्फिडन्स देण्याची आवश्यकता आहे. कानमंत्र दिलाय, त्याचा किती उपयोग होतो ते नंतरच कळेल. रवीची गोलंदाजी मात्र अत्यंत सुंदर आहे, छान गोलंदाजी तो करतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कड आणि आता धीरज झा कोणती या ठिकाणी चूक करणार, या फलंदाज बाद होतोय. कमलेश बॅक टू द पॅव्हलियन, दुसरा गडी बाद होतोय. रवीला मिळते पहिलं यश आणि सेलिब्रेशन सुरू झाले, याचा अर्थ एक मधुर गाणे येणार आहे. नैन तेरा नखरीला है, दिल बन बैठा ये दीवाना रे. उत्तम प्रकारचा खेळ, सर्वोत्तम गोलंदाजी आतापर्यंत बघतोय रवीकडनं. शानदार गोलंदाजी करतोय. धावफलकात धाबात एकूण 14, 2 गड्यांच्या मोबदल्यात. आणि आता कर्णधार मुबारक मैदानामध्ये येतोय. आप्पा मैदानावरती सुरू असलेला एक चांगला सामना आपण बघतोय. एक अत्यंत छान अशी टुर्नामेंट, सुंदर असं नियोजन या स्पर्धेचं आणि उत्कृष्ट खेळ गेले 3 दिवस आपण पाहिला आहे. ऑप्टनच्या बाहेरचा चेंडू आहे, स्क्वेअर कट केलाय, चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं. चौकारासाठी अत्यंत खणखणीत, दर्जेदार, दमदार चौकार. थँक्यू डीजे. टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा चेंडू होता, पण थोडासा बॅकफुटवरती जातोय. चेंडूला शेवटच्या क्षणापर्यंत न्हाळतोय आणि पॉईंटच्या डोक्यावरून, बदरीच्या डोक्यावरून एक उत्तम प्रकारचा फटका, उत्कृष्ट असा फटका खेळलाय. चेंडू सीमापार जातोय 4 धावांकरता. या 4 धावसंख्येने आकार येतोय धावसंख्येला. धावसंख्या पोचते 18 वरती. 2 गडी बाद 18. रायडरचा संघ मैदानात फलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जाईल. मुबारकला कॅप्टन नॉक खेळावं लागेल. अजूनही त्याची बॅट पूर्णपणे तळपली नाही आहे. ज्याप्रमाणे आकाशात सूर्य तळपतोय तशाप्रमाणे मुबारकला या मॅचमध्ये तळपाल तरच एक चांगला मॅच बघायला मिळेल. कारण दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर एक जबरदस्त अशा प्रकारची फलंदाजी आहे, खोलवर अशी फलंदाजी आहे आणि धीरजसारखा फलंदाज फॉर्ममध्ये आहे. हे लक्षात घेता धाबांचा रतीब घालणं, धाबांचा ओघ वाढवणं आणि विकेटवरती उभं राहणं फार गरजेचं आहे. तशाच प्रकारचा फटका आहे, बघूया परिणाम तोच होतो का. चेंडू चाललाय सीमारेखेच्या दिशेनं. आणखीन एक चौकार, स्क्वेअर कटचा आणखीन एक देखणा फटका मुबारकच्या बॅटमधनं. थँक्यू डीजे. पहिल्या फटक्यापेक्षा हा फटका होता त्याच्यामध्ये नजाकत जास्त होती. थोडासा बॅकफुटला केलाय आणि ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू होता. पॉईंटच्या डोक्यावरून स्क्वेअर कटचा खेळलेला अतिशय सफाईदार असा फटका होता. मुबारकची बॅट तळपायला सुरुवात झाली. दुसरं षटक पूर्णपणे रायडरच्या पथ्यावरती पडतंय. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावफलकात धाबा 11च्या सरासरीनं 22, 2 गड्याच्या मोबदल्यात रायडर्स. गोलंदाजीमध्ये बदल नाही होणार कारण बदलीला यावं लागेल कारण मुबारकची बॅट तर तळपते आहे. मुबारक या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय. स्ट्राईक रेनला फलंदाजी करण्याकरता असेल इर्शाद. ही जोडी फार महत्त्वाची आहे. आणि तशाच प्रकारचा आणखीन एक फटका, स्क्वेअर कटचा तिसरा चौकार येतो का ते बघूयात. चेंडू थांबलाय. बहुधा हा चौकार असता परंतु नशिबाची साथ मिळाली नाहीये. 2 धावा मिळतात. आणखीन एक सुंदर फटका. टेनिस क्रिकेटमध्ये फार कमी वेळा स्क्वेअर कट केला जातो. लेदर क्रिकेटमध्ये बॅकफुटवरती अशा प्रकारचा फटका खेळला जातो. परंतु यावेळेला हा जो फटका होता, मागच्या 3 चेंडूतले जे फटके आहेत ते या संपूर्ण स्पर्धेत ते क्रिकेटचे सौंदर्य वाढवणारे आहेत, यात काही शंका नाही आहे. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका खेळायचा आहे. 4थ्या वेळा प्रयत्न आहे. सातत्याने तशा प्रकारचे फटके खेळणं चुकीचं ठरेल. मात्र 3 फटके चांगल्यानंतर 1 चेंडू चांगला आलाय. बद्रीमध्ये सुद्धा प्रचंड क्षमता आहे. तो देखील या स्पर्धेमध्ये जान टाकण्याचा प्रयत्न निश्चित करेल. धावफलकात धाबांचा विचार केला तर एकूण धावफलकात धाबा आहेत त्या 24.
चांगला फटका खेळलाय, परंतु चेंडू डिक्लेअर क्षेत्राच्या दिशेने अतिशय वेगाने जातोय, गतीचा वापर केला जातोय. 2 धावा मिळतील, 2 धावाने तिसऱ्या षटकात धावसंख्या आहे ती 26. रायडरचा संघ मैदानात फलंदाजी करतोय. टॉस जिंकून त्यांनी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, तर दुसऱ्या बाजूला सुपर किंग्सचा संघ पूर्णपणे भरात आहे. अप्पा मैदानावरती सुरू असलेली एक ऐतिहासिक स्पर्धा आहे. राहुलजी गरत यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली एक दमदार आणि शानदार स्पर्धा आहे. सुंदर नियोजन या स्पर्धेचं करण्यात आलेलं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातो. या षटकात आत्तापर्यंत 4 चेंडू टाकून झाले, तीन चेंडू टाकून झालेले आहेत. 3 चेंडूंचा खेळ या षटकात बाकी आहे. चौथा चेंडू टाकण्याकरता बद्री तयार. स्क्वेअर कटचा आणखीन एक देखणा फटका. यावेळेला चेंडू थांबवण्यात यश मिळते की नाही? चेंडू सीमा पार. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये किंवा 6 चेंडूमध्ये 4 वेळा चेंडू बॅकवर्ड पॉईंटला आलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट आणि स्क्वेअर केटचे अत्यंत सुंदर सौंदर्यपूर्ण फटके या ठिकाणी खेळले जातात. चेंडू सीमा पार जातो 4 धावांकरता. गली में गरदा उड़ा पता चली मचला लइकन में खलबली ए बाबू हाय. तिसऱ्या षटकात अप्रतिम कामगिरी होते. 2-3 चेंडूमध्ये गोलंदाजी. मात्र त्यानंतर आणखीन एक दर्जेदार फटका आपण बघतोय. तशाच प्रकारचा फटका खेळायचा प्रयत्न केला आहे, मात्र यावेळेला क्षेत्ररक्षक आहे फ्लाइंग स्लीपमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. अशा रीतीनं धावपलकात धाबा आहेत त्या एकूण तिसऱ्या षटकात 10पेक्षा थोडीशी जास्त सरासरी, कारण या षटकात ते काही चेंडू शिल्लक आहेत. 30 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तिसऱ्या गड्यासाठी भागीदारी रचली जाते. अकोटापाचा चेंडू ऑन साईडला फिरकावून दिला. चेंडू स्क्वेअर लेगमध्ये जातोय. तिथे क्षेत्ररक्षण चांगलं होतंय, दर्जेदार होतोय. एका धाब्याची भर पडते आणि अशा रीतीनं शेवटच्या चेंडूवरती येते एकेरी धाव. धावपलका धाबा आहेत त्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा. रायडरचा संघ कमबॅक करतोय. आपण सुद्धा परत येणार आहोत एका गाड्यानंतर. सुंदर अशा प्रकारचं एक मधुर संगीत घेऊ आणि परत येऊ. गरदा उड़ा पता चली मचला लइकन में खलबली मारलेनी सेंट जब हम कम कौवा. ए गोरी तोरी अरे ना होई खेसरिया के हाल. ए गोरी तोरी चुनरी बझल कौआ जान मारल हनाई लखन हुआ. थँक्यू डीजे. म्हणजे कालच्या दिवसातला मुबारकचा खेळ आणि आजच्या दिवसातला खेळ जर तुलना केली तर आज संयमाने क्रिकेट होत आहे. आणि टेक्निकली ज्या पद्धतीने विचार करू, तंत्राचा विचार करू, तर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळताना तंत्राचा विसर पडत नाही आहे. त्यामुळे खेळ थोडासा या ठिकाणी चांगला होतोय. दुसऱ्या बाजूनं आता गोलंदाजी मार्कवरती एक बदल झाला आहे. हुकमाचा एक्का गोलंदाजी करण्याकरता आलेला आहे. धीरज झा. खेळण्याची जबाबदारी असेल ती इर्शादची. आणि इर्शादचंही कौतुक करायला व ज्या पद्धतीने तिसऱ्या विकेटसाठी एक महत्त्वाची भागीदारी होते त्याचंही कॉन्ट्रीब्युशन वाढतंय. फक्त कॉन्ट्रीब्युशन वाढत नाहीये तर त्याचा आत्मविश्वास देखील दुणावतोय. तर दुसऱ्या बाजूला सुपर किंगला एका विकेटची आवश्यकता आहे. आता आव्हानं कठीण व्हायला लागेल, कारण क्वालिफाय करायचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. फ्लाइंग स्लिप, बॅकवर्ड पॉईंट, त्यानंतर एक कव्हर पॉईंट आहे, एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑफ साईडला एकूण 5 क्षेत्ररक्षक आहेत. अत्यंत दर्जेदार आयोजनामध्ये सुरू असलेली एक मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा. दुपारचं सत्र आहे. सूर्य आकाशात तळपतो आहे आणि गोलंदाजी करण्याकरता धीरज झा. चांगला फटका खेळला. सुंदर रीतीने चेंडू सीमा पार जाईल की थांबवला जाईल. अत्यंत दर्जेदार क्षेत्ररक्षण. रवीचं टाळ्यांचा गजर होतोय. अप्रतिम अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण झालंय. मी मगाशीच म्हणालो होतो की आकाशात एक सूर्य तळपतोय. आता जमिनीवरती बघितलं तर आणखीन एक सूर्य तळपतो आहे. अप्रतिम अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण रवीकडनं झालेलं आहे. एकच धाव मिळते. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये. फटका चांगला होता. यावेळेला मोठा फटका ऑन साईडला खेळा. इथे क्षेत्ररक्षक आहे. फलंदाज बाद होतोय मुबारक. फुल टॉस चेंडूचा खरपूस समाचार घ्यायला होता, परंतु तसं घडलं नाही. धीरज झाला विकेट मिळते. तिसरा गडी रायडरचा बाद होतोय. सुपर किंगला तिसरं यश मिळतंय. एक ब्रेक येणार आहोत. ब्रेक नंतर परत येतोय कारण एक मोठा धक्का बसलाय. हम का करी थँक्यू डीजे. 2 झेल सोडल्यानंतर एक झेल जो आहे तो अतिशय महत्त्वाचा मुबारकचा तो घेतलाय विजयनं. कारण विजयाचा आनंद या ठिकाणी सेलिब्रेट करण्याकरता इथून चुकीला माफी नाही आहे, त्याला माहिती आहे. आणि म्हणून हा झेल घेणं फार गरजेचं होतं.
चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय गणेश. काल आश्वासक फलंदाजी केली होती, मोठी इनिंग नव्हती परंतु फलंदाजी करू शकतो हे त्यांनी दाखवलं होतं. धीरज झा मात्र यश मिळवते. फुलटच चेंडूवरती एक विकेट मिळतोय. गणेश ऑन स्ट्राईक. चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना गोलंदाजी मार्फत सज्ज होते तो गोलंदाज धीरज. यावेळेला चांगला फटका इथे रवी आहे आणि अशा रीतीनं झेल टिपलाय. धीरज ज्याला दुसरं यश मिळत आहे. गणेश बॅक टू द पॅव्हलियन जातोय. रायडर्सला बसलेला चौथा धक्का. धीरज ज्याला मिळालं दुसरं यश आणि हॅट्रिक ऑन आहे. चला हा क्रिकेटचा मॅच देखील ऑन आहे. गाणं ऐकूया आणि परत येऊया. थँक्यू डीजे. 2 गडी बाद करण्यामध्ये धीरज ज्याला यश मिळतंय याचा अर्थ कमबॅक करतोय संघ सुपर किंग्सचा आणि योग्य ते वेळेला योग्य तो निर्णय घेत धीरज गोलंदाजी मार्फत आलेला आहे. आत्ता स्थिती आहे 4 गड्यांच्या मोबदल्यात 32. 3 षटकं समाप्त झाली त्यावेळी धावफलका धावा होत्या 31 आणि क्रिकेटचा खेळ कसा बदलतो बघा. क्रिकेटचा खेळ आत्ता त्या खेळाचा रंग बदललाय. हॅट्रिक ऑन. दुसरी हॅट्रिक करण्याची संधी आहे. सर्वाधिक हॅट्रिकचा विचार केला तर मलिंगा वरच्या क्रमांकावरती आहे. भारताचा विचार केला तर निश्चितच मला आवडते ती हॅट्रिक हरभजन सिंगची, ज्यांनी 19 वर्ष असताना कोलकाताच्या ऐतिहासिक मैदानावरती ती कामगिरी केली होती. आणि त्यावेळेला काय घडलं होतं मी सांगेन, परंतु ही जी ओव्हर आहे आणि ह्या षटकातला हा चेंडू आहे तो महत्त्वाचा आहे. चांगला चेंडू छान पद्धतीने ड्राईव्ह केला. चेंडू जातोय लॉंगॉनमध्ये. इथे क्षेत्ररक्षक झपट चेंडूवरती येतोय. 1 धाव मिळते. एका धाब्याने धावसंख्या वाढते. एकेरी धावेने धावसंख्या होते ती चौथ्या षटकात 5 बाद 32 वरून आता 33 धाबा. 33 धाबा धावफलकावरती आहेत. आणि विजय आणि सचिन हे फक्त अपडेट करत नाहीत तर ते हा क्रिकेटचा खेळ एन्जॉय करतात आणि त्यामुळे योग्य त्या वेळेला योग्य ती माहिती देतात. राईट टाप ओव्हर द विकेट. ऑप्टमच्या बाहेरचा वाईड यॉर्कर होता. अत्यंत सुंदर आणि तिखट मारा केला आहे. या षटकात 2 गडी बाद झाल्यानंतर थोडासा रायडरचा संघ जो आहे बॅकफुटवरती जातोय. या चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू धीरज झाला टाकायचा आहे. जिंकायचं म्हटलं तर योग्य त्या वेळेला योग्य तो पत्ता बाहेर काढायचा असतो. वेळ चुकून गेली तर हुकमाचे एक्के सुद्धा वाया जातात. योग्य वेळेला धीरज यावेळेला गोलंदाजी करण्याकरता आलाय. यावेळेला मोठा फटका रवी मला वाटतं काही करू शकत नाहीये. एफर्टलेस फटका खेळतोय आणि चेंडू जातोय लॉंगॉपच्या डोक्यावरून सीमा पार. उत्तुंग षटकार. थँक्यू डीजे. वाईड यॉर्कर टाकण्याच्या नादामध्ये ओव्हर पिच चेंडू झाला आणि त्यावरती खरपूस समाचार घेतलाय बॅट्समननं. इर्शादच्या बॅटमधनं आलेला हा अत्यंत एफर्टलेस फटका होता ज्यामध्ये ताकद जास्त नव्हती. टायमिंग चांगलं होतं. 39 धाबा झाल्यात 5 गाड्यांच्या मोबदल्यात आणि आता उरलेले जे 2 अतिशय महत्त्वाचे गोलंदाज आहेत ते देखील या षटकात कशा प्रकारची गोलंदाजी करतात ते पाहणं उत्सुकतेचा विषय असेल. जिहाद आपल्या कोट्यातलं पहिलं आणि संघाचं अतिशय महत्त्वाचं 5वं षटक टाकण्याकरता सज्ज होतोय. समर्जन कक्षाखंडात तो गोलंदाजी करेल. ही अत्यंत मंत्रमुग्ध करणारी अशी स्पर्धा आपण पाहतो आहे. अतिशय खराब फटका. बॅकफुटला जाऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला आहे आणि यामध्ये निश्चितच बल्ली बॅक टू द पॅव्हलियन जातोय. जिहादला यश मिळत आहे आणि आता आणखीन एक गडी बाद होते. एकूण गडी बाद झालेत 5 गडी बाद 39. मधुर गाण्याने आपण परत येऊया. चर्चा जारी राहील. थँक्यू डीजे. यावेळेला चांगला चेंडू होता. पडल्यानंतर खाली राहिला आणि क्लीन बोल्ड केले. फ्रंटफूट परवरती खेळणं फार गरजेचं. ज्या पद्धतीनं इर्शाद फलंदाजी करतो त्याला एकेरी धाव काढून दुसऱ्या एंडकडेच गेला तरी काही फरक पडत नाहीये. अशा प्रकारची स्थिती आहे. मात्र तसं काही दिसत नाही. तशा प्रकारचा विचार फलंदाजा दिसत नाही. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय मेहबूब. गोलंदाजी मार्फत जिहाद आहे. नॉन स्ट्रायकर एंडला अत्यंत सुंदर फलंदाजी करतो इर्शाद. 5 गडी बाद 39 अशी स्थिती आहे. 2 मातब्बर संघ इथे मैदानात खेळत आहेत आणि मी मगाशीच म्हणालो होतो की वालीव प्रीमियर लीगच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं हा सेटअप उभा केला आहे, ज्या पद्धतीनं प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय, ज्या पद्धतीनं राहुलजी घरत या स्पर्धेचं नेतृत्व करत आहेत, मॅनेजमेंट काम करत आहे, हे पाहता एक अत्यंत चांगली स्पर्धा, दर्जेदार स्पर्धा आणि मनाला वेळ लावणारी स्पर्धा आपण बघतोय. वालीव प्रीमियर लीग 2020 पर्व 4.
क्लीन बोल्ड, ना पुढे खेळलाय ना मागे खेळलाय आणि यष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. मागे वळून पाहिलंय तत्पूर्वीच चेंडू गेलाय, उजव्या यष्टी वाकवली जाते. 6वा गडी बाद होतोय. मेहबूब या मॅच मध्ये काही करू शकत नाही. जिहादनं मात्र या ठिकाणी आपल्या गोलंदाजीचा डंका वाजवलाय. गाणं वाजवूया आणि परत येऊ. थँक्यू डीजे. सुपर किंग कडनं आता बक्षीस येत आहे. ज्ञानराज माळवी जे संघ मालक आहेत, हॅट्रिक झाली तर जिहादला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. अप्रतिम क्रिकेट, सुंदर गोलंदाजी, मी तर म्हणेल कमबॅक करण्याकरता जी संधी होती. फॉलोअप विकेटचा विचार केला तर पहिला गडी 1 धावसंख्या, दुसरा 14 इथे भागीदारी झाली. तिसऱ्या गड्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची भागीदारी आहे. 32 धावांवर तिसरा गडी बाद झालाय. त्यानंतर 32 वरती आणखीन एक धक्का बसलाय. 5वा गडी बाद झाला 39 वरती आणि 6वा गडी बाद झाला 2 वेळा अशी स्थिती झाली. हॅट्रिक करतात संधी, पहिले धीरज झाला आणि आता जिहाजला. 6 गडी बाद 39. ज्ञानराज माळवी संघ मालक यांच्याकडून हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेला ऑन साईडला चांगला फटका खेळा. इथे क्षेत्ररक्षक आहे. ओ, मिड विकेट मध्ये झेल सोडला जातोय. हॅट्रिक निश्चित वाचले. मात्र अप्रतिम गोलंदाजी, अत्यंत सुंदर गोलंदाजी जिहादकडनं. क्षेत्ररक्षकाची थोडीशी चांगली साथ मिळाली असती तर हॅट्रिक झाली असती. तसं नाहीये. मात्र इथे आता रायडरच्या संघाला धावांचा ओघ वाढवणं फार गरजेचं आहे. धावपलका धाबा आहेत त्या 46 गड्यांच्या मोबदल्यात. 5व्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. सुपर किंगकडनं गोलंदाजी करतोय तो जिहाद. समालोचन कक्षाकडनं खरं तर तो गोलंदाजी करतोय. तिन्ही पंचांनी गेले 3 दिवस प्रचंड अनुभव त्यांच्याकडे आहेच, पण अत्यंत छान अशी प्रकारची कामगिरी केली. अकुंठपत्या चेंडू आहे, बॅकफुटला जाऊन ऑन साईडला खेळलाय. मोठा फटका नाहीये. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धाव करता प्रयत्न होतो का ते पाहूया. प्रयत्न होत नाहीये. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते. चौकार षटकारांची आतषबाजी असताना मात्र अत्यंत सुंदर अशा प्रकारची गोलंदाजी करतोय तो गोलंदाज. अचूक टप्प्यावरती करतोय आणि कुठल्या प्रकारची फारशी संधी देत नाहीये. धावपलका धाबा झाल्यात त्या 6 गड्यांच्या मोबदल्यात 41. रायडरचा संघ फलंदाजी करत असताना पुढे सरसावत छान पद्धतीने चेंडू टोलाला. चेंडू जातो लॉंगरमध्ये. सुंदर क्षेत्र सोडतोय. एकेरी धावेने समाधान मानावं लागेल. तर यावेळेला दुसरी धाव मिळणार आहे, कारण चेंडू सरळ यष्ट्यावरती नॉन स्ट्राईक रेडला आदळतोय. 2 धावा पूर्ण करा. तिसऱ्या धावा करता धावतात. इथे मात्र रवी थोडासा पुन्हा एकदा फंबल होतोय. 3 धावा पूर्ण होतोय. 3 धावाने धावसंख्येला पुन्हा एकदा आकार येतोय. या धावांची आवश्यकता आहे. एकेरी दुहेरी धावा, या डबल आणि त्या तिहेरी धावा चौकार षटकार बरोबर तितक्याच महत्त्वाचे आहेत, कारण शेवटचा षटक देखील तितकंच महत्त्वाचं असेल. आतापर्यंत बघितलं तर पहिल्या 2 षटकात धावांचा ओघ पडला. ज्यावेळी तिसऱ्या गड्यासाठी जी भागीदारी झाली ती अतिशय महत्त्वाची होती. मुबारक चांगला खेळला, इर्शाद चांगला खेळला, परंतु मुबारकचा विकेट गेल्यानंतर ठराविक अंतरानंतर विकेट या ठिकाणी जात आहेत. ती गोष्ट मात्र सुपर किंगच्या पत्त्यावरती पडते. अप्रतिम फलंदाजी केली जाते. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे बद्री. 1 धाव मिळते आणि कौतुक करायला हवं खरं तर इर्शादचं. एका बाजूला विकेट जात असताना त्याने आपल्या संघाचा डोलारा सांभाळण्याचा प्रयत्न केलाय. 5 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 6 गडी बाद, धावसंख्या एकूण 45. आणि आता मोस्ट स्कोअरचा विचार केला तर ज्या पद्धतीनं या स्पर्धेत अशरफ मंसूरी 173 धावा, 4 मॅच तो खेळलाय. धीरज झानं एकूण 153 धावा केल्या, 4 मॅच यानेही खेळल्यात. दिनेश आता या ठिकाणी कम्पीट करण्याकरता आलेला आहे. 5 मॅचमध्ये 143. त्यानंतर निलेश सांबरेचा विचार केला 5 मॅचमध्ये 17. मात्र इथे अशरफ, धीरज आणि दिनेश या तिघांमध्ये एक जबरदस्त असं युद्ध चालू आहे. कोणी वर या ठिकाणी जाऊ शकतो, म्हणजे जे ऑरेंज कॅप आहे त्या दिशेनं. शेवटचा चटक टाकण्यासाठी गोलंदाज धीरज येतोय. खेळण्याची जबाबदारी असेल ती इर्शादची. चांगली फलंदाजी करतोय. चेंडू जातोय. यावेळेला रवीच्या डोक्यावरून सीमा पार चौकारासाठी. वाघाची दाट फोडली पाठ. चेंडू सीमा पार, चौकार. सचिन पायगावकर यांच्याकडून सचिन पायगावकर यांचं या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झालंय. आकुटप्पाचा चेंडू छान बिरकावून दिलाय. चेंडू सीमारेखेच्या दिशेने जात आहे. बहुधा चौकार की षटकार की दुहेरी धावा, 2च धावा मिळत आहेत. फटका चांगला होता, परंतु खरंच कौतुक करायला हवं ते इर्शादचं. ज्या वेळेला विकेट जातात, समोरचा संघ गोलंदाजी चांगली करतो, त्यावेळेस संयमानं खेळलाय. और मार्केट में देखे सब कुछ मिलेगा.
लेकिन मतलब सब सारे फल मिलेंगे लेकिन सब्र का फल नहीं मिलेगा। एक बार फिर देखिए, वो फल जो है बहुत महत्वपूर्ण है, वो फल मिलना बहुत जरूरी है। वो मार्केट से नाही, आपको एक बार फिर वो अनुभव से आता है। पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, हवेत चेंडू आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय, हा सोपा झेल आहे। चेंडू सीमारेषेच्या दिशेने चाललेला आहे, अतिशय खराब क्षेत्ररक्षण होत आहे, 2 धावा पूर्ण होतात, तिसरी धाव काढण्याची खरंच गरज होती का हा एक प्रश्न मला पडतोय। कारण एका बाजूला अप्रतिम कामगिरी करतो इर्षाद, त्याला जास्त स्ट्राईक रेंजवरती राहणं फार गरजेचं आहे। तिहेरी धावेने धावफलक आणखीन पुढे सरकते, धावसंख्या होते ती 54। या षटकाचा विचार केला तर एकूण 3 चेंडूंचा खेळ झाला, 3 चेंडू अजून बाकी आहेत। निर्णायक षटक आहे, हाणामारीचं षटक असं म्हटलं जातं। धीरज झा पुढचा चेंडू टाकण्याकरता सज्ज, पुढे सरसाव, चांगला फटका, थोडासा आडव्या बॅटने खेळला, परंतु एकेरी धाव देखील अतिशय महत्त्वाचे असेल कारण इर्षाद स्ट्रायकर एंडला जातो। ही जुगलबंदी फार बघणं गरजेचं आहे, अतिशय महत्त्वाची जुगलबंदी असेल। एका बाजूला धीरजचा प्रचंड अनुभव आहे, दुसऱ्या बाजूला विचार केला तर इर्षाद जो सेट झालेला बॅट्समन आहे। 2 चेंडू शिल्लक आहे, बॅट आणि बॉल मधलं द्वंद्व आपण बघतोय। चेंडू ड्राईव्ह केलाय गॅपमध्ये, रवी पुन्हा एकदा चेंडूवरती येतोय अतिशय वेगानं। इथं मात्र चांगलं षटक, 2 धाबा घेण्याचा प्रयत्न निश्चित केला जाईल। 2 धाबा आरामात पूर्ण होत आहेत, 2 धाब्याने धावसंख्या होते ते एकूण 6 गड्यांच्या मोबदल्यात 57 धाबा, 57 धाबा आहेत। शेवटचा चेंडू शिल्लक आहेत, यानंतर होणारा जो सामना आहे त्या सामन्याकडे देखील आमचं लक्ष असेल। स्पृहा 11 आणि कैवल्य लायन्स टॉससाठी रेडी राहा। स्पृहा 11 आणि कैवल्य लायन्स इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे। यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि अशा रीतीनं इर्षादची एक शानदार खेळी समाप्त होते। धीरज झाला यश मिळतंय या मॅच मध्ये, धीरज झाने देखील अत्यंत जबरदस्त कामगिरी केलेली आहे। एकूण जिंकण्यासाठी 58 धावांची आवश्यकता आहे। काय बिघडतंय काय घडतंय ते आपण निश्चित पाहू। एका ब्रेक नंतर परत येऊया। इनिंग ब्रेक मध्ये एक मोठा सामना, स्पृहा 11 आणि कैवल्य लायन्स त्याचा टॉस होणार आहे। अबे से कहे के रबावे लुए गोरी हरियर कछिया सुखावेलु राजा कोइला पिया तू मोटा जइबो हो, खइबो में हरि के हाथ का कोटा जइबो हो। सुनीला प्यारा निकला गला कुमार में मेहरी का कोरी मरद रही जब उधार में। व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय सचिन पायगावकर यांचं आगमन झालेलं आहे। मी त्यांना सन्मानपूर्वक विनंती करेन, पुढच्या सामन्याचा टॉस आपल्या शुभ हस्ते होतोय। दोन्ही कॅप्टन प्लीज। सचिन पायगावकर यांच्या शुभ हस्ते टॉस असेल। शुभेच्छा असतील या ठिकाणी। शोएब, तुम्ही टॉस जिंकला, काय निर्णय घेणार आहात? बॅटिंग फलंदाजी करण्याचा निर्णय घेणार आहात, तुम्हाला शुभेच्छा, ऑल द बेस्ट। जास्त प्रश्न विचारणार नाही आहे, प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायची आहेत आणि आता मैदानातला सामना देखील थांबणार नाही याची काळजी घ्या। एक ब्रेक लेते, ब्रेक के साथ वापस आते, चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा। थैंक यू रिजे। स्पुआ 11 के कप्तान ने टॉस जीता है और
बल्लेबाजी करने का फैसला लिया है। मैं सारे खिलाड़ियों को विनती करूंगा, प्लीज आप डगआउट की तरफ आइए। या सामन्याचा विचार केला तर जिंकण्यासाठी एकूण आव्हान आहे ते 58 धावांचं आणि आता समालोचन कक्षामध्ये पूर्ण एनर्जीने पुन्हा एकदा दाखल होत आहेत ते अक्षय पांडव, जे आमचे परममित्र आहेत। मराठीमधनं भाषेमधनं त्यांचं ओघवते शब्दामधनं आपण खूप छान पद्धतीने समालोचन ऐकतोय। यानंतरही त्यांचा आवाज ऐकणार आहात। अजून 2 दिवस अक्षय खूप चांगले आपल्याला बघायला मिळतील आणि खूप छान असं आयोजन या स्पर्धेत। एक ब्रेक घेतोय आणि त्यानंतर अक्षयचा आवाज। तर षटकातील पहिला चेंडू आपण पाहिला, जो पहिला चेंडू उजव्या यष्टीवर राहिला तिकडनं यष्टीरक्षकापर्यंत निघून गेला। निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं चेंडू निघतोय। सज्जाद सज्ज होईल पुन्हा एकदा। धीरज स्ट्रायकर इनकडे त्याला 2 हात करतोय। यावेळेस डिफेन्स केला धीरजनं, फक्त दिशा दिली। सैजादच्या विरोधात थोडासा सावध पवित्रा त्यानं घेतला आणि हे चांगलं क्रिकेट आहे, कारण सैजाद या टीमचा एक प्रमुख अस्त्र, एक प्रमुख गोलंदाज आहे। या टीम मधली बहुतांश जबाबदारी त्याच्या गोलंदाजीची त्याच्या खांदीवर आहे आणि त्या अनुषंगाने त्याच्या विरोधात थोडासा सावध पवित्रा हा कधीही योग्य आहे आणि तो यावेळेस घेतला गेला। चेंडू एक सिंगल मिळते, एक सिंगलनं धावफलक वाढतंय, जाऊन पोहोचतोय 0 वरनं 1 वर। 2 चेंडूच्या समाप्ती अखेरीस। चला घाई करा, वेळ घालवू नका। प्रत्येक चेंडू गणिक वेळ घालवणं आपल्याला परवडणार नाहीये, वक्त को बचाना है। पुढचा चेंडू, यावेळेचा चेंडू ऑनसाइडच्या दिशेने दिशा देण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येतोय, मात्र जोपर्यंत तो चेंडूला उचलेल 1 धाव मिळेल ती टीम एसपीएल सुपर किंग्सला, 1 धाव मिळेल ती फलंदाज निशांतला। निशांत ही खूप चांगल्या पद्धतीने प्रभावित केलं एसपीएल सुपर किंग्स करता। धीरज ज्या एका बाजूने चांगला खेळ करतोय, मात्र त्याच्या साथीनं जे खेळाडू आहेत त्यांची तारीफ झाली पाहिजे, कारण निशांतनं ज्या पद्धतीनं ओपन केलंय, ज्या पद्धतीनं तो विकेटवर उभा राहिलाय तेही खूप चांगलं आहे, महत्वाचं आहे। यावेळेस उजव्या यष्टीवरनं वेगवान तेज थर्रार चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातात। एक डॉट, निर्धाव चेंडू। चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज सैजादकडनं। सैजादला ज्या मारा करता या टीम मध्ये सामील केलंय, तो चांगला मारा त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतोय। अचूक लेननं गोलंदाजी त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते। सैजाद सज्ज होतोय आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाण्याकरता। यावेळेस लोवर फुल टॉस चेंडू समोरच्या बाजूनं, क्षेत्ररक्षक तैनात आहे। 1 धाव मिळेल, दुसऱ्या धावेकरताचा प्रयत्न नाही, एक सिंगलवर समाधान मानावं लागेल। या सिंगलनं धावफलकात वाढ होईल, धावफलक 1 न वाढेल, पुढे सरकून जाऊन पोहोचेल ते 3 वर। पहिलं षटक प्रगतीपथावर असताना निशांत आणि धीरज झा ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय, ज्यामधनं निशांत जो एकेरी धावेवर लेग बाईज ने धाव आले, त्यामुळे त्याच्या बॅटमधनं धाव आतापर्यंत आली नव्हती। ही त्याच्या बॅटमधनं आलेली पहिली धाव आहे। एक सिंगल या चेंडूवर घेतली गेली, सिंगलनं धावफलकात वाढ झाली, धावफलक 1 न वाढलं, एकेरीनं वाढून धावसर फलक पुढे सरकून जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर।
पहिल्या षटकाचा खेळ इथे कंप्लीट झालाय. पहिल्या षटकात किफायती मारा म्हणायला हरकत नाहीये. खूप सुंदर गोलंदाजी झाली. अचूक टप्प्यावरचा मारा या पहिल्या षटकातनं आपल्याला पाहायला मिळाला. अचूक नियंत्रित गोलंदाजी आपल्याला या पहिल्या षटकातनं पाहायला मिळाली. जी रोख लावणं गरजेचं होतं ती रोख लावताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक बॉलिंग मार्कवरनं या टीमचा आयकॉन खेळाडू या टीम ते सध्या फलंदाजीमध्ये त्याची बॅट थोडीशी शांत आहे. मात्र गोलंदाजीमध्ये काय चमकदार कामगिरी तो करतोय बघायचं आहे. मुबारक खान जो बॉलिंग मार्कवरनं सज्ज होणार आहे. बघूया मुबारक खान कडनं कशा पद्धतीचा मारा होईल, कशा पद्धतीची गोलंदाजी होईल. त्याच्या विरोधात स्ट्रायकर कडनं डावकरे हातानं फलंदाजी करण्याकरता निशांत सज्ज असेल. दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रात थोडासा उन्हाचा तडाखा आहे आणि त्याचा फायदा होतोय फलंदाजांना. चेंडू अचूकतेने ट्रॅव्हल होतोय. यावेळेस थोडासा दूर न खेळला, थोडासा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता, ज्या कारणाने चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही. धावच्या स्वरूपाने डॉटच्या स्वरूपाने निघून गेला. चांगली गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळाली मुबारक खानच्या माध्यमातून. यावेळेस चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डाव्या स्टीवर पिच केला होता, तिकडनं थोडासा बाहेर काढण्याचा प्रयत्न होता, ज्यावर एक सिंगल घेतली फलंदाजानं. निशांत सिंगलवर लक्ष केंद्रित करतोय. धीरज तोही थोडासा शांत आहे, कारण तेवढंसं मोठं टार्गेट सेट नाहीये. निसार हा फलंदाज आहे ऑन स्ट्राईक इन कडे. सज्ज होतोय गोलंदाज. आपटून टाकलेला चेंडू खूप मोठा आणि महत्वाचा झेल हवेत आहे. होईल का? आणि सोडला. धीरज झ्याला आपण जीवदान दिलंय. हे जीवदान कदाचित आपल्याला पराभवाच्या खोल दरीमध्ये ढकलून देईल. हे जीवदान आपल्याला पराभवाची चव चाखायला भाग पाडेल. खूप महत्वाचा झेल होता. मला वाटतं हा सामन्यातला सर्वात महत्वाचा झेल. हा सामना लो स्कोरिंग धावसंख्येचा आहे, कारण आतापर्यंत जी धावसंख्या लागली त्या अनुषंगाने लो स्कोरिंग आहे. तशी चेसेबल किंवा एक फायटिंग टोटल आहे. यावेळेस चेंडू डाव्या स्टीवर पिच केला, तिकडनं बाहेर निघाला. वाईडचा इशारा आलाय. धावसंख्या वाढते. 1 न वाढून ही धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोचते 8 या धावसंख्येवर. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धीरज झ्याला बाद करण्याची नामी संधी दवडली आहे. त्याचं भुगतान कशा स्वरूपानं करावं लागेल. यावेळेस चेंडूला ऑन साइडला, यावेळेस मात्र चेंडूला थांबवणं कठीण असेल. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू निघून जाईल थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. धीरजच्या बॅटमधनं जीवदानानंतरचा पहिला तडाखा. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय, मंत्र गाजणार हाय, शिट्टी वाजणार हाय. व्हॉट अ शॉट. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार सहारावा. थँक्यू. सुंदर पद्धतीचा फटका यावेळी धीरजच्या बॅटमधनं. आपण जीवदान दिलं तर मग त्याचं भुगतान आपल्यालाच करावं लागेल. यावेळेस डिफेन्स केला, चेंडूला फक्त दिशा दिली. एक सिंगल त्या चेंडूवर मिळाली. या सिंगलनं धावसंख्या 1 न वाढली. 1 न वाढून ही धावसंख्या पुढे सरकते. 1 न वाढून ती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते ती 19-19 या धावसंख्येवर. 2 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झालाय. 2 षटकांनंतर 19 धावा पाठलाग करायचा आहे तो 58 धावांचा. आणि 58 धावांचा पाठलाग करताना धीरज यासारख्या फलंदाजाला आपण जीवदान दिलंय. हे कुठेतरी आपल्या अंगलट येईल. हे कुठेतरी धीरज स्ट्रायकर इन कडनं यावेळेस फलंदाजी करण्याकरता सज्ज होईल. बॉलिंग मार्क वरनं पुन्हा एकदा गोलंदाज सैजाद सज्ज होतोय. चला वेळ घालवू नका, वक्त को जाया नाही करना है. सज्जाद सज्ज होतोय. त्याच्या समोर स्ट्रायकर इन कडे धीरज. सैजाद आणि धीरज या दोघांमधला हा खेळ, या दोघांमधला हा संघर्ष यावेळेस आपण आई वालवादेवी क्रीडांगण अप्पा मैदानामध्ये पाहतोय. एजंट टेकन मीट विकेट
फलंदाज धीरजला माघारी परतावं लागेल. धीरजला यावेळेस माघारी परतावलंय. विकेटचा बदल होईल. धीरज बॅक टू द पॅव्हलियन बॉक्स. आई माझी बैसली गो या मन पाडा गावाला. आई माझी बैसली गो या मन पाडा गावाला. ओढ लागली मला गमावले, ओढ लागली मला. 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 नवरात्रीच्या दोस्तानाला मन दि सज्ज होईल सज्जात. एक महत्वाची विकेट त्यानं मिळवली आहे. यावेळी ऑनसाईडच्या दिशेने एक चांगला फटका, एक सुंदर स्ट्रोक आहे. चुकी झाली आणि चुकी झाली तर मग चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4 धावा. थँक्यू. सज्जाद सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवरनं. षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाण्याकरता यावेळेस त्याच्या समोर स्ट्रायकर एंड कडे फलंदाजी करण्याकरता पुन्हा एकदा डावकुऱ्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज कलीम सलमानी. यावेळीचा चेंडू वाईड यॉर्कर, एक सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. फुलर लेंथवर चेंडूला हाताळलं, फुलिश लेंथवर खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला पिच केलं. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज सैजादकडनं. ही चांगला मारा सैजादकडनं सातत्यानं प्रत्येकाला अपेक्षित असतो आणि तो यावेळेस पाहायला मिळतोय. एक सुंदर चेंडू यावेळेस सैजादनं हाताळलाय. समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न 2 क्षेत्ररक्षकाच्या मधनं गॅप मधनं खेळला गेलाय आणि खराब क्षेत्ररक्षणाचा सिलसिला या खेळाडूकडनं सुरू आहे. सातत्यानं ते खराब क्षेत्ररक्षण त्याच्याकडनं पाहायला मिळतंय. आता त्याची बदली झाली आहे. थँक्यू डीजे थँक्यू. SPL सुपर किंग्स चे जे फॅन असतील किंवा जे खेळाडू असतील मागे सरकायचे थोडं तिकडनं. बाउंड्री लाईनच्या थोडं मागे जायचं आहे आपण. सज्ज होतोय गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळेस समोरच्या बाजूनं झेल पकडला गेलाय. चुका केला, त्याला आत घेतलं 38 सर्कलच्या आणि 38 सर्कलच्या आत आल्यानंतर त्यानंच एक चांगला झेल पकडला. विकेट मिळती खेळाडू बाद. धावफलकावर जर आपण धावसंख्या पाहिली तर ही धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 धावा धावफलकावर. उर्वरित 19 चेंडूचा खेळ बाकी आहे. 19 चेंडूत 31 धावसंख्येची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये विजयी येतोय. ज्या विजयीनं पहिल्या सामन्यातनं जबरदस्त बहरदार इनिंग साकारली आणि या टीमचं एक मोठं खडतर आव्हान त्याने उभं केलं. यावेळेस चांगल्या पद्धतीचा चेंडू, सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. निर्धावच्या स्वरूपानं, डॉटच्या स्वरूपानं चेंडू निघतोय. तर मात्र 3 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित 18 चेंडूचा खेळ शेष आहे. 18 चेंडूत 31 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 31 धावा हे समीकरण यापुढे SPL सुपर किंग्सच्या त्यांच्या विरोधात आपण SRS रायडर्स हा संघ पाहतोय. SPL सुपर किंग्स बनाम SRS रायडर्स हा एक जबरदस्त चुरशीची लढत, एक बिग फाईट आपण मैदानात अनुभवतोय.
कारण एक सुंदर बॉलिंग अटॅक ज्या टीमकडे आहे तो SRS रायडर्स, त्यांच्या विरोधात चांगलं बॉलिंग अटॅक आपल्याला SPL सुपर किंग्सचं पाहायला मिळालं. खूप सुंदर गोलंदाजी त्यांनी केली, कारण फक्त 57 धावांमध्ये त्यांना रोखलं त्यांनी, आणि ही एक चांगली कामगिरी त्यांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाली. SRS रायडर्स कडनं यावेळेस बॉलिंग मार्कवरनं कमलेश पटेल. सज्ज होतोय कमलेश आपल्या बॉलिंग मार्कवरनं. बघूया कशा पद्धतीचा मारा त्याच्याकडनं होतोय. स्ट्रायकर इन कडनं डावकुऱ्या हाताने फलंदाजी करण्याकरता सज्ज असेल फलंदाज निसार. बघूया निसार येणारे या उर्वरित चेंडूंवर कसे फटकेबाजी करतोय, कशा पद्धतीने या 31 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय, की ते 31 धावांपासून या टीमला ते वंचित ठेवतायत ते आपल्याला पाहायचं आहे. यावेळेस चांगल्या पद्धतीचा फटका समोरच्या बाजूने खेळला गेलाय. फंबल, मिसफील्ड पेक्षा त्या क्षेत्रातला आउटफील्ड, त्यामुळे चेंडू अचानक बाउन्स प्राप्त झाला आणि तो चकवून गेला क्षेत्ररक्षकाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. माझी लाडाची चिकू जरा दे मला मुकू, तू इलो इलो करशील का? तुझं कॉलेज सुटल्यावर मला I love you म्हणशील का? तुझं कॉलेज सुटल्यावर. यावेळेस पुन्हा एकदा हवेत खेळलाय क्षेत्ररक्षक, येतोय, पकडला जाईल इथे मात्र झेल, मिळेल विकेट, खेळाडू बाद. I love you म्हणशील का? रूपान पोरी तू छान, तुझ्यासाठी दिली मी जान, असा मारू नको तू तान, तू सुटेल तुझा हवान, तुझ्या प्रेमाचा भिकू तुला सांगतोय चिकू, तुझ्या प्रेमाचा भिकू तुला सांगतोय चिकू, कुंकू कपाळी लावशील का? तुझं कॉलेज सुटल्यावर मला I love you म्हणशील का? कॉलेज सुटल्यावर मला I love you म्हणशील का? कमलेश सज्ज होईल. यावेळेसचा चेंडू हवेत सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात, विकेट मिळतीये, फलंदाज बाद. नवरत्नांची खान सार पीक पडेल हे सोन, मला करून टाक तू दान, सार विसरून देह भान, तुझ्या प्रेमाचा भिकू तुला थँक्यू. नवीन फलंदाज अजित सरोज मैदानामध्ये येतोय. बघूया कशा पद्धतीने मारा त्याच्याकडनं होईल, कशा पद्धतीची फलंदाजी त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. चांगले फटके त्याच्याकडनं अपेक्षित आहेत, मात्र जी धावसंख्या पूर्ण करायची आहे त्यापासून थोडंसं दूर ठेवलं जातं. यावेळी चेंडू सरळ राहिला, यष्ट्यांच्या वर्ण निघून गेलाय. चांगली दर्शवलंय एक डॉट बॉल, निर्धाव चेंडू. चार चेंडूचा खेळ संपला. या 4 चेंडू नंतर धावसंख्या मात्र स्थिर आहे 31-31 या धावसंख्येवर. पूर्णपणे रोखलं गेलंय, थोडंसं थांबून धरलं गेलंय. यावेळेस ऑन साइडला चेंडूला दिशा दिली आहे, तिकडे मात्र 2 धावांचं ते क्षेत्र आहे. 2 धावा सहजतेने मिळतील. या 2 धावांनी धावसंख्या 2 न वाढेल, दुहेरीनं वाढून ही धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोचते 33 धावांवर. अजूनही विजयाकरता जर आपण पाहिलं, अजूनही विजयाकरता बरोबर 25 धावसंख्येची गरज आहे. येणारे 13 चेंडू शेष आहेत. आने वाली 13 गेंदों में यहाँ से 25 रनों की जरूरत है.
येणारे 13 चेंडू आणि 25 धावा. 13 बॉल रिमेनिंग अँड 25 रन्स रिक्वायर्ड टू विन. शॉर्टपिच चेंडू मात्र पुल करण्याचा प्रयत्न नव्हता, तेवढासा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. फंबल झालं, मिसफील्ड झालं आणि सुरक्षित शेवटच्या क्षणी चेंडू लागण्याआधी बॅट क्रीज मध्ये पोहोचली. 2 धावा आल्या. ही खूप मोठी रिस्क होती. ह्या चेंडूवर अगर विकेट गेली असती तर मग SPL सुपर किंग्स करता तो धोका होऊ शकला असता, कारण जिहाद चौधरी तो स्ट्रायकर इनकडे धावत होता आणि जिहाद विकेटवर उभा राहणं त्यांच्याकरता खूप महत्वाचं होतं. ही दुसऱ्या धावेची जी रिस्क घेतली ती धोकादायक ठरू शकली असती, मात्र बचावलाय. 2 धावा आल्या. या 2 धावाने धावसंख्या 2 न वाढली, दुहेरीनं वाढून जाऊन पोहोचली ती 35 धावांवर. येणारे इथनं चेंडू शेष असतील 12 चेंडूत विजयाकरता गरज असेल ती 23 धावांची. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. थँक्यू. 5वं षटक घेऊन बॉलिंग मार्कवरनं मुबारक खान. स्ट्रायकर कडनं यावेळेस त्याच्या विरोधात फलंदाजी करण्याकरता उभा असेल फलंदाज अजित सरोज. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला. थोडासा हाईट फॅक्टर टप्पा खाल्यानंतर चेंडूने जी उसळी प्राप्त केली, कारण चेंडू जेव्हा टप्पा खाऊन जात होता तेव्हा तो उंची प्राप्त करत होता आणि त्या कारणानं पंचांनी दर्शवलंय की हे हाईट फॅक्टर आहे, थोडंसं वर जाणारा हा चेंडू आहे, त्यामुळे विकेट मिळू शकणार नाही. मात्र एक चांगला चेंडू मुबारक खानचा. एक डॉट चेंडू त्यानं हाताळलाय. गरज आहे याच पद्धतीचे डॉट चेंडूची त्याला, कारण निर्धाव चेंडू जेवढे पडतील तेवढा बेनिफिट असेल. यावेळेस झेल महत्वाचा आहे आणि सैजातनं पहिल्या नाही तर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये तो पूर्ण केलाय. विकेट मिळवली. फलंदाज बाद होऊन तबूत परतेल. फलंदाज अजित सरोज बाद होऊन तबूत परत. जोडी बना 2050 जर गाडी बना. Volvo Mercedes जोडी बना 2050 जर गाडी बना. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. पंडारी शट पडके बिगडवाला दिलदार चकडेवाला. पंडारी शट पडके थँक्यू. मुबारक यांनी जर हे षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं तर सुरेश यांच्याकडनं 100 रुपयाचा पारितोषिक आहे मुबारक करता. मुबारक खान सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवरनं. या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपलाय. पुढचा चेंडू यावेळेस टप्पा खाल्यानंतर चेंडू डाव्या एसटीवर वळतोय, तिकडनं आणखी बाहेर निघतोय. वाईटचा इशारा. धावसंख्येत भर होते. धावसंख्या 1 न वाढते, 1 न वाढून ही धावसंख्या पुढे सरकून जाऊन बसते 36 धावांवर. 22 धावांची अजून एक गरज आहे. येणारे 10 चेंडू शेष आहेत. जिहाद चौधरी याष्टी उद्वासता क्लीन बोल्ड. फलंदाज जिहादला माघारी परतावं लागेल. मुबारक खानला जी कामगिरी करायची होती ती साध्य केली आहे. विकेट मिळवली आहे. फलंदाज जिहादला माघारी परतावलं. नवरी अपेक्षा ताई राहिली गो. नवरी शांताई ताई राहिली गो. भाविका करवली गो मानवन उड्या मारी नसे या दीक्षा गो. करव्या गो मानवन उड्या मारी. अलग करतय गो होडीचे बंगल्यावर बांधला बांधिला गंधारी रे गावानी. येणारे 9 चेंडू आणि 22 या धावसंख्येची गरज आहे. याष्टी उद्वासता क्लीन बोल्ड. फलंदाज बाद.
थँक्यू. नवीन फलंदाज अजित कदम. बावीस धावांची गरज आहे. येणारे 8 चेंडू शेष आहेत. मुबारक खाननं एका षटकातनं सामन्याचं पूर्ण चित्र बदलवून टाकलंय. चांगली गोलंदाजी मुबारकच्या माध्यमातून पाहायला मिळते. मुबारक सज्ज होतोय आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाण्याकरता. यावेळेस समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जमिनीलगत येतोय. जोपर्यंत उचलला जाईल 1 धाव मिळेल. एकापेक्षा जास्त मिळण्याची शक्यता नाहीये. एकेरी धावसंख्या 1 न वाढते. एकेरीनं वाढून ही धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोचते ती 37 37 धावांवर. येणारे आणखी 7 चेंडू शेष आहेत. 21 धावसंख्येची गरज आहे. धीरज झा जिथे विकेट गेली त्यानंतर पूर्ण ही इनिंग आहे थोडीशी लडखडते. थोडीशी पिछाडीवर माघाडीवर पडतीये. रवी एक आशेचा किरण आहे या टीम मधला. यावेळेस ऑन साईडच्या दिशेनं रवीच्या बॅटमधनं हा फटका. 1 धाव रवीने घेतली. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडूत 20 या धावसंख्येची गरज असेल. 6 चेंडू आणि 20 धावा कशा पद्धतीनं पूर्ण करेल फलंदाज रवी ते पाहायचं आहे. गणपती देवा तूच मला हवा, तुझ्यासारखं व्हावं वाटतंय मला, हो वाटतंय मला. 1 वर्षानं पाहुणा आईला, आईला गणपती माझ्या घराला. 1 वर्षानं पाहुणा आईला, आईला गणपती माझ्या घराला. गणपती देवा तूच मला हवा, तुझ्यासारखं व्हावं वाटतंय मला, हो वाटतंय मला. 1 वर्षानं पाहुणा आईला, आईला गणपती माझ्या घराला. 1 वर्षानं पाहुणा आईला, आईला गणपती माझ्या घराला. थँक्यू. 20 धावसंख्येची गरज आहे. येणारे 6 चेंडू शेष आहेत. 6 चेंडू आणि 20 धावा. एक मोठं समीकरण पूर्ण करायचं आहे. आपटून टाकलेला चेंडू विकेट. फलंदाज बाद. गणरायाच्या आगमनापुरती आज हरखून गेली धरती. ढोल ताशाच्या ठेक्यावरती कसा ढळतोय देव गणपती. तुझ्या पूजेला जास्वंद माळा, वाहिल्यान तुला रे वाहिल्यान तुला. 1 वर्षानं पाहुणा आईला, आईला गणपती माझ्या घराला. 1 वर्षानं पाहुणा आईला, आईला गणपती माझ्या घराला. यावेळेचा चेंडू चांगला होता. थोडासा डाव्या इष्टीवर पीच झालाय. त्यामुळे 1 धाव घेण्याचा प्रयत्न आहे तो इथे पूर्ण केला गेला. एकेरी धावेने लेगबायचा इशारा येतोय पंचांकडनं. एकेरी धावेने धावसंख्या वाढते. 1 न वाढून ही धावसंख्या पुढे सरकून जाऊन पोचते ती 39 39 या धावसंख्येवर. 2 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस 39 धावा फलकावर लागल्या जात आहेत. यावेळेस पुन्हा एकदा एक सुंदर गोलंदाजी. एक चांगला चेंडू निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं. सामना 19 धावांची गरज आहे. येणारे 3 चेंडू शेष असतील. 3 चेंडू आणि 19 धावा. सज्ज होतोय बॉलिंग मार्कवरनं गोलंदाज. यावेळेस चेंडूला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4 धावा. मुंबईचं राज आम्ही दर्याचं राज. षटकार आहे मला वाटतं तिकडे. आम्ही मुंबईचं राज. पंचांनी समस्व दर्शवलंय आणि षटकार दर्शवलाय. हा षटकार आहे. आम्ही दर्याचं राज. आम्ही मुंबईचं राज. आम्ही दर्याचं राज. आम्ही खातो पितो आम्ही मजा करतो पण बापाचं जाते काय. थँक्यू डीजे. आम्ही मजा. येणारे 2 चेंडू आणि या 2 चेंडू 13 धावसंख्येची 13 धावसंख्येची गरज आहे. 2 चेंडू आणि 13 धावा. या चेंडूवर जर षटकार आला तर सुपर ओव्हर कडे जाण्याची एक शक्यता होऊ शकते.
यावेळेस उडवलंय चेंडूला, पाठवलंय षटकार. एक चेंडूत 7 धावांची गरज आहे. षटकार आला तर सुपर ओव्हर. आम्ही मुंबईचे राज आहोत, दर्या गिलाचे राज आहोत. 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 थँक्यू. रंगतदार स्थितीत पुन्हा एकदा सामना आला. एका चेंडूत 7 धावांची गरज. षटकार आला तर सुपर ओव्हर. काय सुपर ओव्हर येईल? हा सामना सुपर ओव्हर मध्ये जाईल का? एकदा हा सामना आवडला असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. निर्णायक चेंडू आहे. वाईट. अतिरिक्त. एक चेंडूत 6 धावांची गरज. हे क्रिकेट आहे आणि याचमुळे आमचं क्रिकेटवर नितांत प्रेम आहे. यामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत कोण विजय होईल ते शक्य नाहीये, ते आपण सांगू शकत नाहीये. एक चेंडू आणि 6 धावांची गरज. षटकार आला, खेळ खल्लास. एक विराईचा आशीर्वाद डॉट बॉल. तिची साथ आहे आमच्या धंद्याला. कोर लोटतो आम्ही सागराला, दर्यांचा तो मौर माराला. इथं विजयी होतोय तो SRS रायडर्स या टीमला त्यांच्या विजयाच्या खूप खूप शुभेच्छा असतील. SPL सुपर किंग्स आपल्या पुढच्या सामन्याकरता आपल्यालाही खूप खूप शुभेच्छा. तर नेक्स्ट मॅच आपल्या समोर येते. एक नवा सामना आपल्या समोर येतोय. नव्या सामन्याकरता दोन्ही टीम इथे सज्ज होत आहेत. नवा सामना आपल्याला 2 टीम मध्ये पाहायला मिळेल. एका बाजूने स्प्रुआ 11 त्यांच्या विरोधात कैवाले लायन्स ज्यांच्यामध्ये नाणेफेक झाली आहे. मला वाटतं नाणेफेकीचा कौल जिंकून